खेडकर इन्फिनिटी अकॅडमीतर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो। आजचा जो विषय आहे आपला, जसं की आपल्याला माहिती म्हाडाची एक्झामिनेशन आलेली आहे आणि म्हाडामध्ये बऱ्याच सिव्हिल इंजिनिअरिंग मुलांना खूप कन्फ्युजन आहे सिलेबसच्या बाबतीमध्ये। पहा, आपल्याकडे आता जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आपल्याला ह्या सिव्हिलच्या रिलेटेड ह्या 5 पोस्ट आहेत। पहिली जी आहे ती कार्यकारी अभियंता, त्याच्या 13 जागा आहेत, त्याला बी सिव्हिल आणि 7 वर्षाचा एक्सपिरियन्स हवा आहे। दुसरा आहे उप अभियंता स्थापत्य, त्याच्याही 13 जागा आहेत, त्याला बी सिव्हिल आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला त्याच्यामध्ये हवा आहे। तिसरा आहे सहाय्यक अभियंता म्हणजे ज्युनियर सहाय्यक अभियंता म्हणजे असिस्टंट इंजिनियर, त्याच्या 30 जागा आहेत, त्याला बी सिव्हिल फ्रेशर सुद्धा चालतात। आणि चौथी जी पोस्ट आहे ज्युनियर इंजिनियर, 119 जागा आहेत, त्याला डिप्लोमा सिव्हिल पाहिजे। आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याच्या 44 जागा आहेत, त्याला ITI सिव्हिल हे क्वालिफिकेशन। आता क्वालिफिकेशन मला वाटतं क्लिअर झालं असेल मुलांना। आता बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम आहे की सर आम्ही प्रायव्हेटमध्ये जॉब केला आहे, आम्ही अप्लाय करू शकतो का? तर नाही। प्रायव्हेटमध्ये जर केला असेल तुम्हाला क्षेत्रीय कामाचा पाहिजे, म्हणजे प्रशासकीय सेवेचा अनुभव पाहिजे 7 वर्षाचा कार्यकारी अभियंताला, आणि उप अभियंताला तुम्हाला 3 वर्षाचा काय पाहिजे, तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे, तर तुम्ही करू शकता। आता सहाय्यक अभियंता जे आहे, त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता पहा, मी सहाय्यक अभियंता असिस्टंट इंजिनियरला मात्र फ्रेशर्स हे चालतात, विद्यापीठ पदवी म्हणजे इंजिनिअरिंगची पाहिजे, आणि कनिष्ठ अभियंताला डिप्लोमा पाहिजे, इथे तुम्हाला डिग्री पाहिजे, इथे डिप्लोमा पाहिजे या पोस्टसाठी, बरोबर आहे। आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकला तुम्हाला काय पाहिजे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे काय ITI तुमचा काय झाला पाहिजे, सिव्हिलमधून कंप्लीट पाहिजे। आता आज आपण ह्या 5 विषयी बोलणार आहोत। आता पहा, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर या 3 जागेंसाठी त्यांनी काय दिलेलं आहे, सिलेबस दिलेला आहे। काय काय सिलेबस दिलेला आहे बघा। पहिला जो सिलेबस दिलेला आहे तो आहे मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, GS, बौद्धिक चाचणी म्हणजे ॲप्टिट्यूड आणि रिजनिंग, यांना काय प्रत्येकी 25 म्हणजे 100 गुण, आणि टेक्निकल विषयांचे काय दिले 100 गुण हे पहिल्यांदा दिलं होतं। आता त्यांनी अभ्यासक्रम जोडलेला आहे बघा, तो आपण डिस्कस करणार आहोत इन डिटेलमध्ये की नेमकं काय काय अभ्यासक्रम आपल्याला याच्यामधून बघायचा आहे। तुम्हाला लक्षात आलं 200 मार्काचा पेपर आहे, 100 मार्काला मराठी, इंग्लिश, GS आणि ॲप्टिट्यूड रिजनिंग आहे, बरोबर आहे। हे झालं पदवी, पण याच्यामध्ये जो मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर आणि GSचा जो दर्जा असणार आहे तो इयत्ता 12वी पर्यंत असणार आहे, इयत्ता 12वी पर्यंत। आणि जो ज्युनियर इंजिनियरचा दिलेला आहे त्याचा दर्जा काय केला त्यांनी 10वी, म्हणजे सिलेबस देताना काय दिलाय, मराठी, इंग्लिश, GS, बौद्धिक चाचणी हे दिला, टेक्निकल 100। लक्षात येते तुम्हाला, म्हणजेच तुम्हाला दोन्ही ठिकाणी पण इथं दर्जामध्ये फरक आहे। इंजिनिअरिंगला 12वी आहे आणि डिप्लोमा लेवलला 10वीचा दर्जा आहे नॉन टेक्निकलचा। आता पहा, पुढे आपण त्याचा सिलेबस बघूयात, काय सिलेबस दिलेला आहे ह्या 3 पोस्टचा। पहा, एक्झिक्युटिव्ह, डेप्युटी इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियरचा सिलेबस पाहणार आहे, ज्युनियर इंजिनियरचा नाही। ह्या 3 पोस्टचा, ज्युनियर इंजिनियरचा आपण नंतर डिस्कस करू। आता पहा, याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा दिलेलं आहे मेकॅनिक्समध्ये त्यांनी सब टॉपिक दिलेले आहेत। काय काय दिलेले आहेत, सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन, MOHRS सर्कल, मोअर सर्कल, सिंपल बेंडिंग थेअरी, फ्लेक्चर अँड शेअर स्ट्रेस, युनिफॉर्म टॉर्शन, बकलिंग ऑफ कॉलम, हा काय दिला त्यांनी मेकॅनिक्सचा सिलेबस दिला आहे। दुसरा आहे कॉन्क्रीट स्ट्रक्चर, तो दिलेला आहे डिटेलमध्ये, कॉन्क्रीट डिझाईन, बेसिक वर्किंग लिमिट, त्यानंतर ॲनालिसिस ऑफ अल्टिमेट लोड कॅपॅसिटी, डिझाईन ऑफ मेंबर, शेअर, हे काय दिलेले त्यांनी दुसरा सब्जेक्ट दिला। तिसरा दिला स्टील स्ट्रक्चर SS, बरोबर आहे, हा विषय दिलेला आहे त्यांनी। मग ॲनालिसिस ऑफ डिझाईन ऑफ टेन्शन अँड कॉम्प्रेशन, त्यानंतर डिझाईन ऑफ प्लेट गर्डर, प्लास्टिसिटी अनालिसिस आणि रिवेट अँड बोल्टेड कनेक्शन, हे काय दिलेलं आहे त्यांनी इथे तुम्हाला सिलेबस दिलेला आहे। आता पुढे बघा, चौथा जो विषय दिलेला त्यांनी सॉइल मेकॅनिक्स फाउंडेशन, हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे डिप्लोमा लेवलला। त्याच्यामध्ये त्यांनी परत काय दिलं डिटेलमध्ये तुम्हाला सिलेबस जो स्क्रीनवर दिसतोय, बरोबर आहे। नंतर जो दिलाय फ्लुइड मेकॅनिक्सचा FMचा, त्याच्यामध्ये परत तुम्हाला डिटेल आहे, फोर्सेस इन इमर्स बॉडी, फ्लो मेजर्स, टँक्स अँड पाईप्स, त्यानंतर वेलोसिटी, ट्रायंगल्स अँड स्पेसिफिक स्पीड ऑफ पंप्स अँड टर्बाइन्स आणि कायनेमॅटिक फ्लो, हा तुम्हाला फ्लुइड मेकॅनिक्सचा सिलेबस दिला आहे। 6वा आहे हायड्रोलॉजी, युनिट हायड्रोग्राफ, फ्लड इस्टिमेट, रिझर्वायर कॅपॅसिटी, त्याच्यानंतर जो सर्वेइंग, प्रिन्सिपल अँड क्लासिफिकेशन, मॅपिंग, मॅप प्रोजेक्शन, लेवलिंग, हा तुम्हाला तिथे काय दिलेला आहे सिलेबस त्यांनी दिलेला आहे। म्हणजे जो हे 3 पोस्टला आहे हा तिन्ही सिलेबस MPSC MES लेवलचा आहे,
महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा, हे सगळे टॉपिक्स तिकडं कव्हर होतात. आता बघा एन्व्हायरमेंटमध्ये त्यांनी वॉटर सप्लाय, सोर्सेस ऑफ सप्लाय, डिझाईन ऑफ इंटेक्स, त्याच्यानंतर दुसरा दिलाय सिवेजेस डिस्पोजल, डिझाईन ऑफ सिवर आणि पंपिंग, हे 3 टॉपिक त्यांनी काय दिले सिवेजेसमध्ये दिलेले आहे. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक टॉपिक ॲड केलेलं आहे इंटरनेट बेसिक्स, म्हणजे तुमचं जे MHCIT असतं, MSCIT जे क्वेश्चन विचारले जातात त्या लेवलचे इंटरनेटच्या वरती बेसिक्स क्वेश्चन तुम्हाला याच्यावर काय करण्यात येणार आहेत, विचारण्यात येणार आहेत. हा झाला इंजिनिअरिंगचा सिलेबस, बरोबर आहे. मग आता तुम्ही माणसं याच्यासाठी बुक्स कुठले वापरायचे, पुस्तकं कुठले वापरायचे याच्यासाठी, तर पहा तुम्हाला ही पुस्तक देतात नॉन टेक्निकल. पहा abcbook.in ही वेबसाईट नीट लिहून ठेवा, abcbook.in या वेबसाईटवरती तुम्हाला हे सगळे पुस्तकं अंडर वन रूप मिळतील. आता त्याच्यामध्ये काय काय आहे बघा, मराठी ग्रामर, हे तुम्हाला मराठी ग्रामर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे. मग जर मराठी ग्रामर बाळासाहेब शिंदेचं वापरलं तर इंग्लिश ग्रामर पण काय करायचं आहे, बाळासाहेब शिंदेचं वापरायचं आहे. ज्युनियर इंजिनियर आणि वरच्या सगळ्या पोस्टसाठी काय करायचं तुम्हाला, हे पुस्तकं वापरायचे नॉन टेक्निकलला, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर. आणि तिसरं पुस्तक जे आहे GS साठी जे वापरायचं आहे तुम्हाला, तो वापरायचा आहे तात्याचा ठोकळा, हे तिसरं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगसाठी तुम्हाला जे पुस्तक वापरायचं आहे ते पंढरीनाथ राणेंचं चैताली प्रकाशनचं पुस्तक आहे आणि अनिल अंकलगीचं बुद्धिमापन चाचणी, याच्यापैकी कुठलंही एक पुस्तक तुम्ही काय करू शकता, वापरू शकता. हे झालं नॉन टेक्निकलला. सगळ्या पोस्टसाठी म्हणजे 5 ज्या पोस्ट दिलेल्या आहेत त्यांनी हे नॉन टेक्निकलचे पुस्तकं वापरू शकता. आता पहा त्याच्यानंतर आता जो टेक्निकलचा सिलेबस आहे 100 मार्कांचा, तर मुलांचं खूप कन्फ्युजन आहे. 2 महिन्याचा वेळ राहिला आहे, कुठले पुस्तक वापरू, कुठलेही पुस्तक वापरू नका. हा सगळा इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे. हा आपला सिव्हिल इंजिनिअरिंग MPSC मेन्सचे हे टोटल 6 पुस्तकं आहेत आपले. पेपर 1 पेपर 2चे 3 पुस्तकं आणि पेपर 1चे 3 पुस्तकं. याच्यामध्ये तुमचा 100% म्हाडाचा सिलेबस कव्हर होतोय, कुठली एक्झाम असू द्यात. त्याच्यामुळे हा सेट तुम्ही आमच्या infinitycivilacademy.com या वेबसाईटवरून ऑर्डर करू शकता. हे सगळे पुस्तकं तुम्हाला तिथं काय आहेत दिलेले आहेत. बऱ्याच मुलांचा आग्रह होता सर बुक लिस्ट सांगा, पण म्हाडाने असा काही स्पेसिफिक सिलेबस दिला नव्हता. तो आता त्यांच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही हे पुस्तकं लगेच लिंकमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, कसे ऑर्डर करायचे तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर MCQ प्रॅक्टिससाठी बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो, सर कुठलं पुस्तक वापरू, तर तुम्ही हे 7000 MCQ जे की महाराष्ट्रामध्ये बेस्ट सेलर आहे आत्ता सध्याला, तर हे पुस्तक तुम्ही प्रॅक्टिससाठी वापरू शकतात टेक्निकलसाठी. त्याच्यानंतर सर आम्हाला आत्तापर्यंत आलेले क्वेश्चन्स पाहिजेत ह्या टॉपिक्सवरती, तर तुम्ही आपलं सिव्हिल इंजिनिअरिंगचं 1600 MCQचं बुक आहे, आता रिवाइज 4th एडिशन आहे. हे पण बेस्ट सेलिंग पुस्तक आहेत. याच्यामध्ये MPSC सिव्हिल मेन्स MESचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत. हे पण बुक तुम्ही काय करू शकता, वापरू शकता. आता हे सगळे पुस्तकं infinitycivilacademy.com ह्या वेबसाईटवरती काय आहेत, हे अवेलेबल आहेत. आता पहा याच्यानंतर सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो डिप्लोमा लेवलच्या मुलांचा. आणि डिप्लोमा लेवलच्या मुलांचं म्हणणं काय आहे की सर आमचा सिलेबस सांगा. आता पहा तुमचा सिलेबस बघा, तुमचा सिलेबस काय, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, GS आणि बौद्धिक चाचणी. पण इथे इयत्ता 10वी, लक्षात ठेवा इयत्ता 10वीचा दर्जा आहे. त्याच्यामुळे हे याला तुम्हाला नॉन टेक्निकलला जे वरती पुस्तकं दिलेत तेच, बाळासाहेब शिंदे मराठी ग्रामर, इंग्लिशला बाळासाहेब शिंदे, त्याच्यानंतर ॲप्टिट्यूड रिजनिंगला अनिल अंकलगी, पंढरीनाथ राणे आणि तात्याचा ठोकळा GS साठी ते हे वापरायचे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुमचा सिलेबस बघा काय दिलाय त्यांनी, हा दिलाय डिप्लोमा लेवलचा सिलेबस तुम्हाला त्यांनी दिलेला आहे. काय काय आहे, पहिला विषय आहे मेकॅनिक्स, दुसरा विषय आहे कन्स्ट्रक्शन मटेरियल, तिसरा आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, हे 3 विषय. त्याच्यानंतर चौथा आहे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, 5वा आहे सर्वे, 6वा आहे इलेमेंट ऑफ RCC डिझाईन, 7वा आहे सॉइल मेकॅनिक्स अँड फाउंडेशन आणि 8वा एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. हे 8 विषय तुम्हाला काय दिलेत त्यांनी दिले. 9वा विषय जो आहे तो एलिमेंट्स ऑफ स्टील स्ट्रक्चर आणि इंटरनेट बेसिक. म्हणजे ज्या मुलाचं डिप्लोमा प्लस डिग्री झालेला आहे त्याने जर थोडासा व्यवस्थित विचार केला तर दोन्हीकडचे सब्जेक्ट नॉन टेक्निकल तर 100 मार्क सेम आहे, प्लस टेक्निकलमध्ये सुद्धा 80% सिलेबस हा फक्त डिप्लोमा डिग्री लेवलचा आहे. म्हणजे तुम्ही ॲट अ टाइम दोन्ही एक्झामची काय करू शकता, चांगल्या पद्धतीने, ज्याचं डिग्री प्लस डिप्लोमा प्लस डिग्री झालेलं आहे ते लोक दोन्ही ठिकाणी चांगल्या पद्धतीने कॉम्पिट करू शकतात. आता पहा पुढे मग डिप्लोमा लेवल जर एखाद्याचं फक्त डिप्लोमा झालंय त्याला डिग्री लेवलची एक्झाम नाही द्यायची आहे तर त्याच्यासाठी मात्र आपल्याकडे हे बुक्स अवेलेबल आहेत. डिप्लोमा लेवल हे पण 6 बुकचा सेट आहे.
याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सगळ्या विषयांचा समावेश आहे. म्हणजे याच्यामध्ये GS सुद्धा आहे, याच्यामध्ये ॲप्टिट्यूड मराठी ग्रामर इंग्लिश सुद्धा आहे, त्यानंतर तुमचे सगळे टेक्निकलचे विषय सुद्धा आहेत. म्हणजे बाकीच्यांना जर एवढे पैसे घेणं, एवढे पुस्तक घेणं परवडत नसेल, त्यांनी हा सेट घेतला, त्याच्यामध्ये कंप्लीट म्हाडाचं काय होईल, तुमचा सिलेबस हा कव्हर होतो या पुस्तकांमध्ये, लक्षात ठेवा. हे त्याच्यानंतर आत्तापर्यंत जेवढे पण महापरीक्षा पोर्टलनी जुने क्वेश्चन पेपर घेतले होते ते 6000चं बेस्ट सेलिंग, महाराष्ट्रामध्ये ह्या पुस्तकाला तोड नाही. कारण याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. हे पुस्तक तुम्ही आत्तापर्यंत डिप्लोमा लेवलच्या एक्झामला काय काय प्रश्न आले होते त्याच्यासाठी तुम्ही हे वापरू शकता, लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे 7000चं बुक्स प्रॅक्टिससाठी, इंजिनियर डिग्रीचे मुलं असो किंवा डिप्लोमाचे दोघांसाठी पण हे काय आहे, युजफुल आहे. हे सगळे पुस्तकं तुम्हाला infinitycivilacademy.com ह्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत, घरपोच मिळतील तुम्हाला. त्याच्यानंतर पहा, आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे ITI वाल्यांचा. त्यांनी तर फार डोकं घालले माझं, सर आमचा पेपर कशात असणार आहे, मराठीत असणार आहे, इंग्लिशमध्ये असणार आहे, मग आम्ही टेक्निकलचा काय अभ्यास करायचा आणि मग आम्हाला काहीच माहीत नाही. लक्षात घ्या एकदम. आता म्हाडाने त्याच्यावरती क्लिअरिफिकेशन दिलं, अजिबात काळजी करायचं कारण नाही. पहा, सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याला ITI लागतोय. याच्यामध्ये भूमापक म्हणजे काय, सर्वेअर, अनुरेखक म्हणजे काय, ड्राफ्ट्समन, लघु टंकलेखक म्हणजे काय, टाइपरायटर. ह्या तिन्हीसाठी जे तुमची एक्झामिनेशन होणार आहे, तर तुम्हाला फक्त ह्या तिन्ही पोस्टसाठी तुम्हाला सिलेबस काय, टेक्निकलचा सिलेबस नाहीये. मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, GS आणि बौद्धिक चाचणी या प्रत्येकाला 50-50 मार्क आहे. म्हणजे तुमचं वेटेज तिकडं जे 4 पोस्ट आहेत आपल्या सिव्हिलच्या, डिग्री आणि डिप्लोमाच्या, तिथं 25-25 मार्काचं वेटेज आहे. इथं तुमचं 50 मार्काचं वेटेज आहे. म्हणजे तुम्हाला टेक्निकलचा अभ्यास काहीच नाही आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला सगळा नॉन टेक्निकल अभ्यास आहे. प्लस ज्याचं टायपिंग झालेलं आहे त्याची 50 मार्काची सेपरेट एक्झाम ते घेणार आहेत, टायपिंगसाठी जे अप्लाय करणार आहेत. अशी 250 मार्कांची तुमची काय असणार आहे, टायपिंगवाल्यांची एक्झाम असणार आहे. आणि वरची जे सर्वेअर आणि जे ड्राफ्ट्समन आहेत त्यांची 200 मार्कांचे. मला वाटतं आता होप्सो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. तरी पण तुमच्या मनात जर काही सिलेबसच्या रिलेटेड डाऊट असेल, रिक्रुटमेंटच्या रिलेटेड डाऊट असेल, ही एक्झाम कशी क्रॅक करायची याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल, तर आम्ही आत्ता ही बॅचेस आम्ही ऑफलाईन बॅचेस चालू करू. पण ही म्हाडाच्या 2 महिन्यामध्ये कंप्लीट होणार नाही. या बॅचचा जो ड्युरेशन आहे ते 4 to 5 मंथ्स आहे. म्हणजे तुम्हाला आगामी येणारे BMC किंवा पुढे ज्या पण PWD, WRD ज्या पण काही एक्झाम येतील भविष्यात त्याच्यासाठी असणारी ही बॅच आहे आपली. पुण्याला 25 सप्टेंबरला चालू होते, नाशिकला 26 सप्टेंबरला आणि नागपूरला 28 सप्टेंबरला ही बॅच चालू होते. लक्षात ठेवा, ज्यांना डिप्लोमा लेवलच्या पेपरचा अभ्यास, एक्झामचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठीच सांगतोय मी. त्याच्यानंतर आता याला मागे पण मी एक व्हिडिओ केला, तर परत याला टेक्निकलला प्रोफेसर्स कोण कोण आहेत, सौरभ सर आहेत, साईनाथ सर आहे, मी स्वतः आहे, वर्मा सर आहेत, अंकित सर आहेत. हे सगळेजण महाराष्ट्रातले टॉपचे फॅकल्टी हे टेक्निकलसाठी आहेत. आणि नॉन टेक्निकलसाठी तुम्हाला जे मी पुस्तकं आत्ता तुम्हाला सांगितले, स्वतः बाळासाहेब शिंदे सर आहेत, परशुराम शिंदे, अमित डहाणे, बाप्पू गायकवाड सर, सागर भाऊकरे, गणेश राऊत आणि नागेश शिंदे, ही टॉपची फॅकल्टी महाराष्ट्रात आपल्याला नॉन टेक्निकल विषय घेणार आहे तुमचे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता मुलांचे, तरी पण मुलांचं म्हणणं असतं की सर आम्हाला भेटायचं, तुम्हाला थोडं जाणून घ्यायचं आहे कसा सिलेबस आहे, कशा पद्धतीने आम्ही एक्झामची तयारी केलीच पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण 3 शहरांमध्ये सेमिनार्स घेतोय, या म्हाडाच्या एक्झामचा आणि आगामी काळामध्ये येणाऱ्या डिप्लोमा एक्झामिनेशनसाठी. तर कधी आहे, पुण्यामध्ये 25 तारखेला शनिवारी संध्याकाळी 5 वाजता सेमिनार आहे, नाशिकला 26 तारखेला रविवारी दुपारी 2 वाजता सेमिनार आहे, आणि नागपूरला 28 सप्टेंबर मंगळवारी सायंकाळी 5 वाजता सेमिनार आहे. ह्या तिन्ही ठिकाणी मी स्वतः अवेलेबल असणार आहे, तुम्ही मला तिथे भेटू शकता. आता पहा, त्याचा ॲड्रेस जो आहे तो पुण्यामध्ये आपला FC रोडला आहे, नाशिकला अशोक स्तंभ आणि नागपूरला गणेश पेठ एरिया, ह्या ब्रँचेसला तुम्ही व्हिजिट करू शकता. कारण इथंच हा व्हेन्यू आहे, इथेच आपला काय आहे, सेमिनार आहे. लिंक तुमची डिस्क्रिप्शनमध्ये आहे. किंवा ऑन द स्पॉट तुम्ही जर रजिस्ट्रेशन जरी नसेल केलं सेमिनारला, तरी ऑन द स्पॉट सुद्धा तुम्ही येऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं की होप्स मी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर केलेले आहेत. स्टील तुमच्यामध्ये जर मनामध्ये अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही माझा हा नंबर आहे 9158999422, याच्यावरती मला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा. कारण की कॉल मला पिक करणं डिफिकल्ट झालं आहे. 3,000 ते 3,500 कॉल मला 2 ते 3 दिवसामध्ये आलेत, आणि साधारणतः
2500च्या वरती मला मेसेजेस आलेले आहेत व्हॉट्सअपला, तरी पण मी रात्रीला थांबून दिवसभर थांबून सगळ्यांना रिप्लाय केलेले आहेत. मी प्रत्येकाला, मी थोडा डिले होतोय आमच्याकडून, पण मी प्रत्येकाला पर्सनली मेसेजला रिप्लाय देतच आहे. त्यामुळे तुम्ही मला तुमचे कुठल्याही शंका असतील तर निश्चितपणे तुम्ही मला विचारू शकता. होप सो विद्यार्थ्यांनो, तुमचा सगळे डाऊट आता क्लिअर झाले असतील. अभ्यासाला जोमाने लागा, कुठल्याही निगेटिव्हिटीकडे जायचं नाही. अभ्यास आहे की अभ्यास. आगामी काळामध्ये खूप सारे एक्झामिनेशन येणार आहेत, तर मला वाटतं तुम्ही त्याच्यासाठी प्रिपरेशन करावं. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. धन्यवाद.